गेल्या आठवड्याभरात भारतात जेव्हा युद्धाच्या रणदुंदुभी वाजायला लागल्या होत्या, तेव्हा इथे इंग्लंडमध्ये 80 वर्षापूर्वी दुसरं महायुद्ध जिंकल्याची आठवण ठेवण्यासाठी समारंभ आयोजित केले होते. Ladies and gentlemen, it is now 80 years since my grandfather, King George VI, announced to the nation and the Commonwealth that the dreadful shadow of war has passed from our hearths and our homes. त्या दिवसाला व्हीई डे म्हणजे व्हिक्टरी इन युरोप दिवस म्हणतात. त्या समारंभाचा भाग म्हणून किंग चार्ल्स यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये जी पार्टी ठेवली होती आणि त्यामध्ये जे निवडक 30 ते 40 लोक आमंत्रित केले होते, त्यात भारतीयांमधून 2 मराठी व्यक्तींना आमंत्रित केलं होतं. हे आमंत्रण म्हणजे मराठी सैनिकांनी महायुद्धात जे शौर्य दाखवलं, जे योगदान दिलं, त्याचं ॲप्रिसिएशन किंवा त्या शौर्याची नोंद घेतल्याचं प्रतीक आहे. गेल्या काही वर्षांपासून इंग्लंडमध्ये जे भारतीय उपखंडातले लोक स्थायिक झालेत, म्हणजे भारत, पाकिस्तान, नेपाळ इथले लोक, त्यांनी इंग्रजांना जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला की तुमच्याच बरोबरीनं आम्हीही आमची सैनिकी ताकद दाखवलेली आहे, पण त्याची पाहिजे तशी नोंद घेतलेली नाही आहे. आणि त्यानंतर परिस्थितीत बदल झाले, पण ते बदल काही समाजांपुरतेच म्हणजे नेपाळी किंवा शीख यांच्यापुरतेच मर्यादित होते. त्यात बदल घडवून आणण्यासाठी डॉक्टर काणेगावकर, जे इथे गेले 50 वर्षाहून अधिक काळ इथे राहिलेले आहेत, त्यांनी किंग चार्ल्सला पत्र लिहिलं आणि त्या पत्राची दखल घेऊन यावेळेस भारतीयांपैकी फक्त मराठी माणसाला ही व्हिक्टरी इन युरोप परेड राजवाड्यातून बघण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आता हे आमंत्रण 2 जणांसाठी असतं, म्हणजे साधारण अशा वेळेस पती पत्नी किंवा घरातलं कुणीतरी बरोबर घेऊन जातात. पण डॉक्टरांनी संकुचित दृष्टिकोन न ठेवता ते लंडन मराठी मंडळाच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन गेले. तेव्हा हे जे मराठी पाऊल इंग्लंडच्या राजवाड्यात कसं पोचलं आणि पोहोचल्यानंतर काय झालं, हे ऐकून घेण्याची मला उत्सुकता होती आणि म्हणून त्यांच्यासाठी हे झूमवर मी संभाषण रेकॉर्ड केलेलं आहे. आता थोडंसं डॉक्टर काणेगावकरांबद्दल. हे 84 वर्षाचे तरुण रिटायर्ड ENT सर्जन आहेत. त्यांना तरुण अशासाठी म्हणतो कारण काही वर्षापूर्वीच ते लंडन मॅरेथॉन पळालेत आणि अजूनही वर्षातनं एकदा किंवा दोनदा ते स्कीइंग करतात. मुख्य म्हणजे लंडनच्या मराठी मंडळात ते कित्येक वर्ष ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना मला बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या, ते तुम्हीसुद्धा ऐकालच. पण एक गोष्ट मला फारच महत्त्वाची वाटली, ते म्हणजे आपण सगळे युद्धाच्या बाबत गुरिला वॉर असा शब्द ऐकलेला आहे. बऱ्याच जणांची अशी कल्पना आहे की गुरिला वॉर हा शब्द स्पॅनिश वॉरमधनं घेतलेला आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला असं कळलं की गुरिला वॉर हा जो शब्द आला आहे, तो शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्रातून आलेला आहे. त्यावेळेस आपले जे मावळे जे असायचे, ते मुघलांचं सैन्य यायच्या आधी झाडांवर लपून बसायचे आणि ते सैन्य जवळ आल्यानंतर झाडावरून उड्या मारून त्यांच्यावर तुटून पडायचे. म्हणून जशी गुरिला झाडावरनं उड्या मारतात, तसे आपले मराठी मावळे तुटून पडायचे, म्हणून त्याला गुरिला वॉर हा शब्द पडला. तर ही अशी महाराष्ट्राची सैनिकी ताकदीची परंपरा आज इंग्लंडच्या राजांनी नोंद केली. याबद्दल हे संभाषण. नमस्कार मंडळी. मी बघितलं की मागच्या एक 4-5 वर्षात असं होतं की भारतीय इतर जणांना काही लोकांना ते बोलवतात, इतर प्रांतीय लोकांना, परंतु मराठा आणि मराठी लोकांना त्यांनी बोलवलं मी बघितलं नाही आणि ऐकलंही नव्हतं. आणि मराठा इन्फंट्रीचा मोठा इतिहास आहे आणि तसं असताना आपल्याला का बोलवलं नाही असं मला वाटलं. आणि म्हणलं की आपले किंग चार्ल्स थर्ड आहेत ना, त्यांना पत्र लिहावं, म्हणलं बघावं की आपल्या मराठा जे धारातीर्थी पडलेले आहेत लोक, आपले काम केलेले आहेत, युद्धात कितीतरी गेलेले आहेत, किती वर्ष, त्यांना काहीतरी इथं जाणीव व्हावी त्याची, म्हणून मी किंग चार्ल्सला पत्र लिहिलं. परंतु मराठा इन्फंट्री फार जुनी आहे आणि
त्यांनी कित्येक युद्धात भाग घेतलेला आहे आणि दुसऱ्याही महायुद्धात भाग घेतलेला आहे. त्यातल्या त्यात माझ्या 2 नातेवाईकांनी या महायुद्धात भाग घेतलेला आहे. तर त्याची थोडीशी दखल घ्यावी. मग काय झालं की ते पत्र गेलं आणि काही झालं नाही. अगदी शांत झालं. म्हणलं आता हे बहुधा केराच्या टोपलीत गेलं असावं असं मला वाटलं. पण तो काय, अचानक मला एप्रिलच्या मध्याला जवळ शेवटाला एकदम निरोप आला आणि फोन आला की 5 तारखेला व्हीई डे रिमेंबरन्सचं सेलिब्रेशन आहे, तर तिथं तुम्ही येऊ शकाल का. मला एकदम, ज्या वेळेला मी बघितलं तेव्हा म्हणलं हे खरं आहे का, का हे काही काही असं भंपकपणा काय होतो वाटलं आता का. तुम्हाला? हा, तर म्हणून मी गप्पाच बसलो. पण काही दिवसांनी मला फोन आला. ते म्हणाले की मग ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला डिटेल पाठवतो असं म्हणल्यानंतर मग मला उत्साह आला आणि म्हणलं की हे खरंच आहे बरं का. त्याच्या मागची थोडीशी पार्श्वभूमिका द्यावी असं म्हणतो मी. आपली मराठा इन्फंट्री आहे ना, ती खूप जुनी हो. काय झालं की 1606 साली मुंबई बॉम्बाई म्हणायचे, त्यावेळेला बॉम्बाई म्हणजे चांगला चांगला हार्बर असं म्हणून ते बॉम्बाई म्हणायचे पोर्चुगीज. त्यांनी हे डावरी म्हणून इंग्लिश लोकांना चार्ल्स द फर्स्टच्या लग्नात दिलं. 1600 काहीतरी मला वाटतं अशा साली दिलं त्यांनी. आणि ब्रिटिशांनी ते घेतलं. आणि 1700 साली त्यांच्या लक्षात आलं की मराठी मराठा तर एवढी जे सैनिक आहे किंवा राज्य आहे ते मोगलांनी जिंकलं नव्हतं. औरंगजेब येऊन बसला तिथं, खूप जिंकायचा प्रयत्न केला तो, आणि त्याचा जीवही औरंगाबादला त्याचा जीवही दिला. पण महाराष्ट्र पूर्ण काही तो जिंकू शकला नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं की मराठा लोक हे चिकाटीचे आहेत. म्हणून मराठा इन्फंट्री ही जवळजवळ पहिली, मला वाटतं बंगालला आन्सर त्याच्या अगोदर होतं, पण बंगालला आन्सर एवढं पुढे आलं नाही. मराठा इन्फंट्री पुढे आली. त्याची पुढे लाईट मराठा इन्फंट्री त्यांनी केली गेली. आणि आता तुम्हाला सांगतो, गनिमी कावा हे गुरिला वॉर म्हणतात. तर आता गुरिला हा शब्द कसा आला, तर काय की मराठा जे आपले मराठी मावळे होते ना, आपल्या त्या मराठा आपल्या पेशव्यांबरोबर त्याच्या अगोदरही असे लढायचे. ते म्हणे झाडावर चढायचे आणि औरंगजेबाच्या सैन्य आल्या आल्या ते उड्या मारून खाली यायचे बर. आणि त्यांना घाबरवायचे. मोगलांची सैनिक कितीतरी लाख काहीतरी होते आणि आपले त्या मानाने खूप कमी होते. पण तरीही आपण त्यांना सतावून सोडलं, कित्येक वेळा जिंकलं आपण. आणि हे माकडासारखे उड्याला मारायचे, म्हणून हा गुरिला शब्द आला. अच्छा. हा बर. गनिमी कावा हा आहे ना, हे युद्ध कित्येक वेळापासून म्हणजे जवळजवळ 2000 वर्ष चालतं असं. परंतु गुरिला वॉरचा शब्द आहे, हो, यामुळे आलेला आहे तो असा अच्छा. सांगतो. हा, आणि यामुळे मराठा इन्फंट्री 1768 साली सुरू झाली. या मराठा इन्फंट्रीला ब्रिटिशांनी सगळीकडे नेलं. फर्स्ट वर्ल्ड वॉरचं ब्रिटिशांचं इथं तुम्हाला सांगतो, जे युरोपात युद्ध केलं ना जर्मनांबरोबर, हो. त्यात त्यांचे खरं उलट काहीच झालं नाही, जिंकलं नाही ते. जर्मनाचे कितीतरी वारले, आपले कितीतरी वारले, पण कुणीच जिंकलं नाही. परंतु मेसोपोटोमिया म्हणजे कुठला भाग माहितीये का? सध्याचा सिरिया, लेबनॉन, पॅलेस्टाईन, हं. जॉर्डन, हा जो भाग आहे ना, त्याला मेसोपोटोमिया म्हणतात. हे ब्रिटिश लोक धूर्त बर का. काय झालं की मेसोपोटोमियाच्या जवळ सुएझ कनाल, आणि सुएझ कॅनाल मधनं सगळे सैनिक भारताला जायचे, ऑस्ट्रेलियाला जायचे, न्यूझीलंडला जायचे. आणि तो भाग त्यावेळेला ऑटोमान एम्पायरचा होता, म्हणजे टर्किश लोकांचा होता. मग टर्किश लोक एखाद्या वेळेस तो सुएझ कॅनालला थांबवून ठेवतील असं वाटलं त्यांना. मग त्यांना फोडलंच पाहिजे हा ऑटोमान एम्पायर. मग फोडायचं आहे तर युद्ध करायला हवं. आणि त्यांनी काय केलं माहितीये का,
आपले भारतीय सैनिक सगळे त्यात होते आणि इतकं छान युद्ध केलं की शेवटी ऑट्टोमन एम्पायरचा जो मेसोपोटोमिया होता तो वेगळा झाला बर. त्यावेळेला. तर अशी आपले सैनिक होते, इतके शूर सैनिक होते. आणि त्याचा आता बघा तुम्हाला सांगतो, मला बकिंगहॅम पॅलेसने बोलवलं हा, त्यामुळे चीज झालेलं आहे. पण त्याच्या अगोदरच सांगतो तुम्हाला की मला असा आत्ता जो मी वेश घातलेला आहे हा, तसाच घालायची इच्छा होती. हा. तर ते म्हणाले की त्यांच्या ड्रेस कोड मध्ये हे नव्हतं. बर. मग मी निरोप पाठवला की मला असा हा वेश घालायचा आहे, कारण का तो याला साजेसा होईल त्याला. हं. मग ते म्हणले की बकिंगहॅम पॅलेसला आम्ही विचारतो आणि परवानगी मिळाली तर तुम्हाला सांगतो. बर. मग मला जवळ 2 दिवसांनी निरोप आला की त्यांनी परवानगी दिली आहे, तर अच्छा. तुम्ही ते तसा घातला तरी चालेल. मग तसा वेश घालून मी त्या ठिकाणी गेलो. आता त्या पार्टी होती म्हणजे नक्की काय होतं? अख्ख्या रॉ- अख्ख्या इंग्लंडमधनं हो, फक्त 40 ते 45 लोकांना बोलवलं होतं, त्यातले तुम्ही बरोबर 2 आहे, जण होतात. बरोबर आहे. अच्छा. त्यावेळेस तसं ते झालं. आणि बाकी कोणी भारतीय होते? भारतीय कुणी नव्हते. आम्ही दोघे, माझ्याबरोबर वैभव खांडगे हा, म्हणून महाराष्ट्र मंडळाचा ट्रस्टी, तो हा. आणि मी, आम्ही असे दोघे होतो. आणि एक इथेच मी नमूद करतो, कारण मला असं कळलंय की तुम्हाला इन्व्हिटेशन जे होतं ते दोघांना बोलवलं होतं. तर तुम्ही अ, विजूताईंना, तुमच्या मिसेसला घेऊन जाऊ शकला असतात, पण तुम्हीच ठरवलं की त्यांच्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्र मंडळाचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना तुम्ही बरोबर घेऊन जायचं ठरवलं. बरोबर आहे? माझ्या माझ्यापेक्षा माझ्या बायकोला, विजूला जास्त क्रेडिट जातं. आता मग तो हं, समारंभ जो होता तो किती वेळ हं. चालला होता साधारण? हा, प्रथम प्रथम आम्ही गेलो त्याच वेळेला मला आपले प्राईम मिनिस्टर स्टार्मर हा. ते भेटले. मग काय त्यांना आम्ही बोलणं झालं नमस्कार तुमच्याशी? वगैरे. तुमच्याशी काय बोलणं झालं? हा. तर त्यांनी विचारलं तुम्ही कोण, कारण काय की माझा हा जो वेश होता तो हा. अगदी वेगळा होता ना. हा. मग त्यांनी त्यांनी विचारलं की बाबा काय तुम्ही, तर मग त्यांना सांगितलं मी की बाबा मी असा असा आहे, आणि मराठी आहे मी, आणि मी त्यासाठी आलेलो आहे, असं मी प्राईम सांग. मिनिस्टरना सांगितलं. आणि किंग चार्ल्स सुद्धा भेटले ना, तर ते काय बोलले? किंग चार्ल्स तर तुम्हाला सांगतो कितीतरी चांगले बोले. ते आपणहून आमच्याकडे आले होते. हा. तर ते म्हणाले की इट वॉज पिटी दॅट देवर नॉट मेनी कॉमनवेल्थ पीपल इन द परेड टुडे. आय विश दे वुड हॅव बीन मोर. बर. असं ते आपणहून मला म्हण. मग ते म्हणाले की तुम्ही कुठं असता? मी म्हणलं इथं ॲशफर्ड म्हणून गाव आहे केंटमध्ये, तिथं असतो. आणि काय गंमत माहितीये का, की तुम्ही ब्रेबॉन हे सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे. हा. तर लॉर्ड ब्रेबॉन हे त्याचे नातेवाईक आहे. बर. कारण लॉर्ड ब्रेबॉनची इबॉन ते बायको, स्टेडियम, मुंबईचं स्टेडियम जे होतं ते ना? करेक्ट 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 हा. करेक्ट, ते त्यांचे आजोबा आहे. मग ते म्हणले तुम्ही काय काम करता? तर मी म्हणलं की मी हेड अँड नेक कॅन्सर सर्जन, मी ENT, पण हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मग ते म्हणाले की तुम्ही प्रचार करा आणि कॅन्सरचे जे जे पेशंट आहेत ते लवकरात लवकर कसे येतील याचं तुम्ही बघा, असं ते म्हणाले. कारण त्यांना स्वतःला कॅन्सर झालेला आहे ना, त्यामुळे ते म्हणाले. आणि असं ते बराच वेळ बोलत होते माझ्याशी. आणि ज्यावेळेस ते बोलणं संपलं तर त्यांनी अक्षरशः हात जोडून मला नमस्कार केला. अरे वा. म्हणजे किती मला असं वाटलं बाबा या माणसांनी अगदी दखल मनापासून. घेतली. हा, आणि आपलं कसं संस्कार आहेत, आपण कसं करतो हे त्यांच्या लक्षात आलं. एकंदर या व्हीच्या पार्टीला तुम्हाला बोलवल्याबद्दल तुमचं एकंदर काय इम्प्रेशन झालं? काय एकंदर तुमचा अनुभव? काय, कसं तुम्ही वर्णन कराल एकंदर तुमच्या तुमच्या प्रतिक्रिया? आता त्यात वेगवेगळे भाग धरलं पाहिजे की जवळ जे लोक आले होते व्हेटरन, त्यांच्याशी माझं बऱ्यापैकी बोलणं झालं. खूप वयस्कर, आता मी काही वयाने काही लहान नाहीये, परंतु माझ्यापेक्षाही ते वयस्कर लोक होते. ते काही जण 90, एक माझ्या शेजारी बसलेली मुलगी बाई होती ती 100 वर्षाची होती. तर असे लोक मला तिथं भेटले. अजून कोण कोण इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज भेटल्या तुम्हाला तिथे? हो, रॉयल्टीचे खूप लोक आले होते माझ्या जवळ, म्हणजे अगदी लागून नव्हे, माझा फोटो नाहीये त्यांच्याबरोबर,
पण प्रिन्स विलियम होता अगदी जवळ. आणि तुम्हाला सांगतो त्याच्याबरोबर त्याचा मुलगा जॉर्ज होता, लहान. हा तो मला वाटतं 11-12च वयाने आला, तर तो आला होता. आणि वडील इतरांशी कसं बोलतात आणि कुठल्या विषयानी बोलतात, किती आदबीनी बोलतात, आणि त्यांचे जे विषय आहेत त्याचे कसं ते काढून घेतात आणि बोलतात, हे तो बघत होता. मला असं वाटलं की तो जसं काही त्याला ते शिकवतायत असं वाटलं, तुम्हाला सांगतो. ते त्यामुळे खूपच मला त्याचं खूप इंटरेस्टिंग वाटलं. ते खूपच त्याचा असं बाबा खरं आहे. लहानपणापासून तुम्ही जर असे वाढला असाल तर तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही जनतेसाठी कसं करावं हे तुम्हाला शिकलं जातं, तर रुजलं जातं ते. हा, आणि जेवण काय होतं मग? असं पूर्ण जेवण नव्हतं, पण त्याने खायला खूप पदार्थ ठेवले होते बरं का. मला सांगतो की कितीतरी सँडविचेस होते, केक्स होते. पण मी एक असा म्हणजे वेगळाच माणूस आहे ना. मी एग खात नाही, फिश खात नाही. मी डेअरी प्रॉडक्ट सुद्धा कमीत कमी खातो. मग तिथल्या जो इन्चार्ज होता त्याला मी बोलवलं, अरे ह्याच्यापैकी काय खायलाय? तर एकच पदार्थ माझ्या मला खाण्यासारखा होता, 8 पदार्थातला एक पदार्थ. मग त्यांनी थोड्या स्ट्रॉबेरीज आणून आमच्या समोर ठेवल्या. अच्छा, म्हणजे पण खूप होते राजवाड्यात जाऊन तुम्ही फक्त स्ट्रॉबेरीज खाऊन आलात? स्ट्रॉबेरी तेच ना.